मंडळी नमस्कार. हे आहे साप्ताहिक जनमंगलचं फेसबुक पेज आणि आजच्या या कार्यक्रमात मी भैरवी देशपांडे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज होळी पौर्णिमेचा दुसरा दिवस म्हणजे धुळवडीचा दिवस. आजच्या दिवशी आपण रंगांमध्ये न्हाऊन निघत असतो. आजही आपण अशाच काही वेगवेगळ्या रंगांमध्ये न्हाऊन निघणार आहोत. नेमके कशाचे बरे हे रंग आहेत? तर हे रंग आहेत मराठीचे, हे रंग आहेत बोलीभाषेचे, हे रंग आहेत लेखणीचे, स्वाभिमानाचे, अभिमानाचे, स्त्रीच्या कर्तृत्वाचे, आपल्या वऱ्हाडी भाषेचे आणि याही पलीकडे आपणा सर्वांना परस्परांशी जोडणाऱ्या स्नेहाचे. मंडळी, काल होळी झाली. जे जे काही अमंगल होतं ते सगळं आपण त्या होळीत जाळून भस्म केलं आणि आजच्या दिवशी या नवनवीन रंगांसह आपण आपला पुढचा प्रवास पुन्हा एकदा सुरू करतोय. आज आपण भेटणार आहोत एका अशा लेखिकेला जी जनमंगल परिवारातलीच आपली एक भगिनी सखी आहे. नाव आहे अमृता खंडेराव. खरं म्हणजे हे नाव सध्या फेसबुक या माध्यमाद्वारे बऱ्याच लोकांना परिचित झालेलं आहे. नेमके हिच्या लेखनाचे काय काय पैलू आहेत, नेमके कुठल्या रंगात कुठल्या ढंगात हे आपलं लेखन करत असते, तर अशी ही आपली एक सखी माननीय अमृताजी खंडेराव. तुमचं आम्ही टीम जनमंगल तर्फे सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. अमृता खंडेराव यांचा परिचय नक्की काय एका शब्दात सांगायचं झालं तर मी हे म्हणेन की या त्या आहेत ज्यांच्या लेखनाचा रंग आहे वेगळा. खुसखुशीत शैलीत खुमासदार पद्धतीनं मराठीतून बोलीभाषेतून लेखन करून यांनी अल्पावधीत अमाप अशी लोकप्रियता मिळवलेली आहे. यांची 2 पुस्तकं म्हणजे सध्या तरी मला माहिती असलेली 2 पुस्तकं, पुढे कदाचित ही शृंखला आणखीन वाढत जाईल. त्यातलं पहिलं म्हणजे सलोख्याच्या गोष्टी आणि दुसरं म्हणजे कसं होईन तर होईन असं काहीतरी मजेशीर नाव असलेलं दुसरं पुस्तक. तर अमृताजी नेमक्या काय करतात, नेमक्या कसं लिहितात, त्यांच्या लेखनाची शैली काय आहे, त्यांच्या लेखनाचे विषय काय आहेत, त्या फक्त लेखन करतात की लेखनासोबत त्या आणखीनही काही सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी आहेत, अशा अनेक गोष्टी आपल्याला आजच्या या कार्यक्रमातून जाणून घ्यायच्या आहेत. खरं म्हणजे असे अनेक कार्यक्रम आपण आपल्या लेखक लेखिकांना जेव्हा प्रेक्षकांसमोर घेऊन येतो तेव्हा याच हेतूने आयोजित केलेले असतात की एक चांगलं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या समोर यावं. मंडळी, कसं आहे, आपण सगळे लिहित्या हातांचे लोक आहोत आणि आपल्या डोक्यात आपल्या मेंदूत सतत कुठल्या तरी विषयाचा शोध सुरू असतो. काहीतरी नवीन आपण सतत शोधत असतो आणि बरेचदा हे नाविन्य आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये सापडतं. तर अशाच अमृताजी आणि आपण आता त्यांच्याशी छान बातचीत करणार आहोत. आमंत्रित करूया डॉक्टर मीना सोसे यांना. आजच्या या कार्यक्रमात माझ्यासोबत सहभागी आहेत डॉक्टर मीना सोसे. याही नावाला जनमंगल परिवारात याही नावाला कुठल्याच वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही. साप्ताहिक जनमंगलच्या या संपादक आहेत, लोणारच्या रहिवासी आहेत आणि उत्तम लेखन, त्यानंतर अभिवाचन आणि वैद्यकीय व्यवसाय सांभाळून या दोन्ही गोष्टींचा उत्तमरित्या ताळमेळ साधणाऱ्या आपल्या मीनाजी. तर तुमचंही आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत श्रेयाजी सरनाईक. साप्ताहिक जनमंगल परिवाराच्या संघटक म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे आणि त्या अत्यंत चोखपणे आपलं काम पार पाडतायत. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या मुलाखतीला. मीनाजी, तुमच्यापासून सुरुवात करूया. खूप खूप धन्यवाद भैरवीजी. तर मंडळी, आज आहे होळी. थोडं हसून खेळून घेऊ. मायबोली वराडीच्या संघ आपण बी रंगून पाहू. मायबोली वराडीच्या संघ आपण बी रंगून पाहू. सबनायले डॉक्टर मीना सोसेकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपले अमृता खंडेराव मॅडम, तुम्हाला खूप खूप स्वागत.
आज लगे रंग खेळून झाला, थंडाई का काय ते बी घेऊन झालं. पण मंडळी असं कसं हसल्या खेळल्या बिगर कधी धुळवट पुरी होते का? नाही ना. तर मग आपल्या जनमंगलनी आज एक मस्त योग साधून आणला आहे. जनमंगलनं शब्दांच्या पिचकाऱ्या टाकायला आपल्यासोबत कोणाला आणले माहिती आहे का? अमृता खंडेराव मॅडम बुलढाण्याच्या आहेत या, आणि यांच्या संग आज आपल्याला ही शब्दाची पिचकारी जी आहे ही आपल्याला खेळायची आहे. तर समजे तयार आहेत ना? मॅडम पहिले तर तुमचं लय लय हृदयाच्या कोट्यातून स्वागत, अमृता खंडेराव मॅडम. तर तुमची धन्यवाद. मुलाखत. हा. आणि माया संघ आहेत भैरवीजी देशपांडे आणि श्रेया सरनाईक, माझी मैत्रीण आहे ती. आणि सबनाच्या संघे वर्षा माडगुळकर ताई आमच्या संपादिका याच्या संघ आजचा कार्यक्रम हा सुरू होत आहे. तर पहिला प्रश्न माय अमृता खंडेराव मॅडम. तर अमृताजी आम्हाला हे सांगा का लिहिण्याचा नाद तुम्हाला लागला तरी कसा? नाद म्हणजे छंद हो, आवड. अमृता खंडेराव बाई तुम्हाला हा नाद कसा लागला आम्हाला जाणून घ्यायची लय इच्छा आहे. माझी आजी आजी म्हणजे आईची आई. तिला लिहिण्याचा पाठांतराचा खूप नाद होता. तिचं खूप तोंडपाठ जुन्या काळचं जे काही साहित्य होतं, रामायणातले ओव्या, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, काही महाभारतातल्या गोष्टी त्या तिच्या तोंडपाठ होत्या. आणि ती आमच्या घरी आली की आम्हाला खूप आनंद व्हायचा की आज रात्री गोष्टी ऐकायला मिळणार. जोपर्यंत आजी आहे तोपर्यंत गोष्टींचा खजिना सोबत आहे. आणि तिला तिच्याकडे एक कला होती लिहिण्याची. तर ती गावातले लोक किंवा नात्यातले परिसरातले लोक जर कुणाचं लग्न असेल तर तिच्याकडून मंगलाष्टक लिहून न्यायचे. कुणाच्या घरी बाळ जन्माला आलं असेल तर पाळणा लिहून न्यायचे. तर असं ती लिहायची. कविता म्हणूया आपण. तर ह्या अशा गरजेनुसार कविता लिहायची. आणि ती मला खात्री वाटते की हे माझ्याकडे तिच्याकडून आलंय. तिचा स्वभाव खूप छान विनोदी होता. अतिशय गरिबीत तिनं सगळं आयुष्य काढलं. जुन्या काळी जे काय परिस्थिती होती फार आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. त्याच्यातून ती फार आनंदाने जगली. आणि माझ्या आईला वाचनाची खूप आवड होती. आई प्राथमिक शिक्षिका होती आणि तिचं वाचन जबरदस्त होतं. कदाचित ती सुद्धा लेखिका झाली असती पण तिला उशिरा मुलं झाली. खेड्यात बदल्या व्हायच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये. आणि मग ती वाचायची भरपूर पण तिनं काय कधी लिहिलं नाही. मग आजीकडून थेट माझ्याकडे ते आलं. असं ह्या दोघींचा संस्कार आहे आजीचा जास्त. वारसा मिळाला आजीकडून. पण मला हे सांगा की ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा कुठून भेटली? काऊन की ते वारसा अंदर राहते प्रत्येकाच्या काही ना काहीतरी. पण एक असा एक क्षण येते की तिथून आपण आपला जो प्रेरणा घेतो तसा काही क्षण तुमच्या आयुष्यात आला? अ प्रेरणा ऍक्च्युली मी हे जे आई पुस्तकं वाचत होती त्या काळी जे उपलब्ध होते वाचनालयात की वि स खांडेकर आहेत. आणखीन त्या काळचे मोठे लेखक आहेत. मला आता सगळ्यांची नावं आठवत नाही. पण ती प्रचंड पुस्तकं म्हणजे रोजच्या रोज आम्ही फडशा पाडायचो त्या पुस्तकांचा. आणि ही वाचलेली पुस्तकं हीच प्रेरणा. कारण मी अगदीच 9वीत असल्यापासून लिहायला लागले कविता अर्थात. आणि त्यावेळेस शांता शेळकेंच्या कविता, पाठ्यपुस्तकातल्या कविता, हम्म. सगळ्यांच्या कविता. आणि माझं आजोळ आटपाडी. तर अच्छा. तिथे सिनेमांचं शूटिंग वगैरे व्हायचं. ग. हो हो. माडगुळकर माझ्या आजीच्या ओसरीवर बसून जेवून गेलेत. इतकं अरे अरे वा. आमचं वा. इतकं आमचं भाग्यवंत कुटुंब आहे. भाग्यवान तुम्ही. हम्म, हो. आणि ते हम्म, कशाला आले होते ते सांगते ना. तिथे आजीची शेती भरपूर होती. पण आमचे आजोबा हम्म. काही म्हणजे विशेष काम करत नव्हते. ते शेतात मजूर करतील त्याच्यावरच. तर ते शूटिंग होतं बहुतेक संथ वाहते कृष्णामाई की काय सिनेमाचं. एक्झॅक्टली नाही आठवत पण बहुतेक हेच. आणि माझे चुलत आजोबा मधुकर पाठक, मधुकर गोपाळ पाठक किंवा म गो पाठक, जे खूप मोठे लेखक आहेत. आता नाहीत ते. की तिथे ते त्या सिनेमाचं त्यांच्या हाताखाली काम करायचे ग. माडगुळकरांच्या. आणि मग अच्छा. ते बहिणीकडे म्हणजे माझी आजी म्हणजे त्यांची भाऊजाई. आणि मग हो. ते तिथे जेवायला आलेले घरी. तर हे संचित आहे, पूर्वसंचित आहे माझं. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे
माझ्यावर संस्कारच आहे साहित्याचा. आणि वऱ्हाडी भाषेचं विशेष? वऱ्हाडी भाषा ही लग्नानंतर शिकले मी. वऱ्हाडी भाषेचा मला व पण माहित नव्हता. अरे. हा, बोली भाषांची मला आवड आहेच, होतीच अच्छा. पहिल्यापासून. म्हणजे ग्रामीण भागात आईची माझ्या जशी जशी वेगळ्या वेगळ्या खेड्यात बदली व्हायची. आपल्याकडे म्हणतात दर 12 कोसावर भाषा बदलते, ते खरं आहे. हो. अगदी बदलते. दोन कुटुंबातही थोडीशी वेगळी भाषा, नवीन शब्द शिकायला मिळतात ग्रामीण भागात. शहरी भागातही असतील. तर बोली भाषेचा गोडवा मला पहिल्यापासूनच, म्हणजे मी ऐकतच ते मोठी झाले, खेड्यातच लहानाची मोठी झाले. हम्म. त्याच्यामुळे हम्म. मला बोली भाषांचा गोडवा आवडतच होता. पण मी लिहित आणि प्रमाण भाषा. वऱ्हाडीचा असा गोडवा, हा हा वऱ्हाडीचा गोडवा आणि वऱ्हाडीचा ठसका दोन्ही पण तुम्हाला छान जमलाय. हा आणि मग लग्नानंतर मी ती भाषा ऐकायला लागले घरात, आणि मग ती जबरदस्त भाषा आहे, ऊर्जावान हो. भाषा आहे, ताकदवान भाषा आहे. मग वऱ्हाडीत लिहायला लागले. अच्छा, नाही, छान छान. आता ताईची श्रेया. हा, बोली भाषा ही समाजाची फार मोठी ताकद आहे. तर तुमच्या लेखनामध्ये असं नेहमीच दिसून येतं की मराठी सोबतच तुम्ही वऱ्हाडी भाषेचा आणि या बोली भाषेचा खूप छान उपयोग करता, जे अगदी त्या ठिकाणी खेळवून ठेवतात. तर ही सहजपणे घडलंय की तुम्ही हे आत्मसात केलेलं आहे? सहज घडलंय. 20 वर्ष सलग ती भाषा ऐकत आहे मी. 20 वर्ष झाली माझ्या लग्नाला. 20 वर्षापासून जी भाषा ऐकते तिचा गोडवा अंगात भिनल्याशिवाय राहणार नाही, कारण कुटुंबात तीच भाषा बोलली जाते. आमचं एकत्र कुटुंब आणि सगळी जण मग तीच भाषा बोलतात, आणि तिचा गोडवा मला म्हणजे आपोआपच कळत गेला. आणि खरं म्हणजे वऱ्हाडी भाषेत लिहिण्याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे की विदर्भातल्या महिलांच्या बद्दल, त्यांच्या दुःखांबद्दल जर मला लिहायचं असेल तर ते प्रमाण भाषेत किती मांडणार मी? त्या काय बोलतायत, त्यांचं आयुष्य काय सांगतायत, तिथे त्यांच्या भाषेची खूप गरज होती. त्याच्यामुळे मग वऱ्हाडी, ते ते मी वऱ्हाडीत लिहायला लागले. तुमची एक अशी विनोदी लेखिका म्हणून पण एक स्वतःची वेगळी ओळख आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही तुमचे वेगवेगळे लेख वाचतो आणि युट्यूबला पण आपण बघितलं तर ते असं म्हणजे खिळवून ठेवण्यासारखं त्या ठिकाणची शैली असते. तर तुम्ही जे काही शब्द वापरता तर ते वऱ्हाडी शब्द आणि त्यांचा प्रमाण भाषेतला अर्थ जे खूप असे सहजपणे तुम्ही वापरून जाता. तर त्याचे काही अर्थ सांगा जेणेकरून सगळ्या प्रेक्षकांना पण ऐकायला आवडेल. अगदी म्हणजे ते आवडण्यासारखंच आहे. अगदी एक आज धुळवड आहे, तर जरा मजेदार शब्दांनी सुरुवात करूया. येलपाडी शब्द आहे, येलपाडी. येलपाडी म्हणजे हम्म. लघळपणे बोलणारी. आणि अगदीच काय म्हणूया त्याला, थोडस काय म्हणतात फॅशनेबल भाषेत लांबण लाईन मारणारी, लाईन लांबण लाईन लाव. मारणारी. येलपाडी म्हणजे लाईन मारणारी. लांबण. तर ती नखरे करत आहे, असं करत आहे बोलताना, असं करत आहे बोलताना. नवीन लग्न झालेलं आहे आणि मग ती तिच्या नंदा आणि जावा वगैरे तिला म्हणतात, काय यल पडू राहिली व माय पाय, कालच लग्न झालं आणि यल पडू राहिली. हा हा यल पाडण्याचा उच्चार बघा. कालच लग्न झालं आणि पाय बाई, अं, आमचं काय लग्न झालं नव्हतं काय, काय यल्ल पडू राहिली. अरे काय गोडवा आहे हा. आणि माझ्या सासूबाई लहान नातवंडांशी खेळताना ते एक गाणं आहे, मला फार आवडतं ते. अशी माय भिल्लाई गोंडीन गेल्ली माय तय्याच्या नालीन, अनिल मसुल धरून खाल्लं बाई मटक मारून. वाह. हे असं भिलाई वाव, गोंडी खूपच. सारखं बिनधास्त आयुष्य पाहिजे. गेली तळ्याच्या नालीनं, तयाच्या म्हणजे तळ्याच्या, ळला य म्हटलंय. आणल्या हम्म. मासोळ्या केल्या खाल्ल्या, बिनधास्त आहे भिलाई गोंडी. हम्म. शब्दांची भयंकर धमाल आहे. म्हणजे माझं दुसरं पुस्तक तर केवळ त्याचा अर्धयश या भाषेत आहे. हम्म. वऱ्हाडी भाषेच्या गोडव्यात त्या पुस्तकाचं अर्धयश आहे असं मला वाटतं. अच्छा, आणखीन काही शब्द असे सांगता आले तर बघा, म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा आठवतील तेव्हा सांगा. अगदी अगदी नाही, तर खूपच आहेत. म्हणजे आता नवीन लग्न झालंय, सून आलीये घरी, हम्म. आणि मग उडदाची डाळ केलीये घरात जेवायला. हम्म. तर हम्म. उडदाची डाळ हे विदर्भातलं स्टेपल फूड म्हणूया. दर हम्म. खेड्यापाड्यात दर 2-3 दिवसांनी उडदाची डाळ असणारच आहे. हम्म. उडदाची डाळ म्हणजे सालासकट उडदाची डाळ, घरी बनवलेली उडदाची डाळ. मग हम्म. ती समजा नवी नवरी नखरे करत असेल, ती म्हणत असेल घरातली एखादी पोरगी किंवा कोणी की मी नाही बाई जेवत, डाळ नको मला. तर मग हम्म. ते
पायजो खाशीन तर खाय, ओ माझी माय व उडदाची डाळ व खाशीन तर खाय व नाही तर उपाशी राय व. असं हम्म. झटक्यात उत्तर. म्हणजे हे ते मला सुद्धा उचलता येत नाही व. ओ माझी माय व उडदाची डाळ व खाशीन ते खाय नाही तर उपाशी राय व. झटक्यात भाषेतला. आणि पाहिजो आणि मग ती बसते जेवायला की नाही आता तर खाणंच पडते. मग ती मागून बघणार सासू बिसू नणंद आणि म्हणणार पाहिजो खाशीन घेशीन. म्हणजे तिला भूक लागली ती खाणारच आहे, म्हणजे पाहिजो खाशीन घेशीन, खाशील नाही तर ती खाणारच आहे. वा. जी तुम्ही कथा, कविता, नंतर ललित, वैचारिक, सामाजिक सगळ्या प्रकारचं लेखन करता. पण तरी सुद्धा मी पुन्हा हेच म्हणेल की विनोदी अंगाने लिहिणारी लेखिका ही एक वेगळी आणि जास्त प्रसिद्धी तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये मिळालेली आहे. तर अशा स्त्रिया कमी दिसतात की ज्या विनोदी अंगाने लेखन करतात. तुम्ही या विनोदी लेखनाकडे कसे काय वळाला? आता विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, त्यातही बघा बरं का, अगदी स्पेसिफिक सांगते, नांदुरा पट्ट्यातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली ही भाषा जी माझ्या पुस्तकात आहे ती नांदुराच्या पट्ट्यात बोलली जाते. पुन्हा आणखीन तुम्ही इकडे वर आला की ती बदलत जाते. नांदुरा तालुक्यातली भाषा आहे ही प्रॉपर. तर मी हिच्यात लिहायला लागल्यानंतर हा आताच मी जे ठसका सांगितला बोलण्याचा, हा जेव्हा मी लिहायला लागले तर त्याला रिस्पॉन्स चांगला आला आणि लोकांना ते खूप आवडायला लागलं. म्हणजे माझ्या मैत्रिणी तर खूप खुश झाल्या ते. मग मी म्हंटल की हे हसायला पण लागल्या त्या आणि मग मी आपोआप विनोदी लेखिका झाले. मला नाही माहिती मी विनोदी लेखिका आहे. मी विनोद निर्माण करण्यासाठी लिहिलंच नाही, पण ती भाषेची जादू आहे किंवा तो प्रसंग उभा करताना ते ज्या पद्धतीने मी लिहिलं ते विनोदी झालं, ते आपोआप झालं आणि लोकांना आवडलं. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की फेसबुकवरच लिहायला लागले आधी वराडी बोलीत. तर हॅशटॅग वराडी झटका लावला मी तर माझ्या मुंबई, पुणे, नाशिक, महाराष्ट्रातली अनेक मोठी शहरं, महाराष्ट्राच्या बाहेरची काही मराठी बोलणाऱ्या मैत्रिणी आणि परदेशातल्या ह्या फेसबुकवर माझ्या लेखांना वराडी बोलीत उत्तर द्यायचा टेक्स्ट रूपाने प्रयत्न करायला लागल्या. ते ह्या भाषेचं यश आहे. आणि मला नेहमी वाटतं की प्रमाण मराठी भाषा, मी शिक्षक आहे मराठीची, ती आलीच पाहिजे. पण प्रमाण मराठी साहित्याची घागर जेव्हा कोरडी पडते त्यावेळेस हे प्रमाण मराठी भाषेतलं साहित्य पुन्हा बोलीजवळ येतं आणि तो गोडवा आपल्या घागरीत भरून घेतं. इतकी बोलीची ताकद मोठी आहे, इतकी बोलींची ताकद मोठी आहे. तुमच्या घागरी रित्या पडल्या प्रमाण भाषेच्या त्यावेळेस ही भाषा बघा. आता तुम्हीच आता म्हणालात की मी सुद्धा मराठीत विनोदी लिहिणाऱ्या लेखिका कमी आहेत, मान्य आहे. मी तर नवीनच आहे आणि आता ती विनोदी शैली मला जमली आहे, समजा थोडीफार जमत आहे, मी शिकत आहे. तर तिची ताकद ती बोली आहे, बोली. आणि मी असं नाही ठरवलं, नाही मी फार गंभीर विषयांवर, तुम्ही तर सगळ्या फेसबुक फ्रेंड आहे, फार गंभीर विषयावर आणि गंभीर भाषेत लिहिते, प्रमाण भाषेतच लिहित राहिले अनेक वर्ष. पण हे अचानक लिहिलं आणि आवडलं आणि मग माझ्या लक्षात आलं की हे लोकांना आवडतंय कारण मातीची ओढ प्रत्येकाच्या जीवाला आहे. म्हणजे तुम्ही कितीही 56व्या मजल्यावर राहायला गेले तरी ते अन्न जे खाता ते मातीत उगवलेलं आहे आणि तो पिंड मातीपासून बनलेला आहे प्रत्येकाचा. प्रत्येक ते पंचमहाभूतांशिवाय तुम्ही नाही, म्हणजे तुमचं पिंडच तो आहे. तर ती जी मातीचा गोडवा आहे तो प्रत्येकाला हवा हवासा वाटतो, भले तो किती अगदी पॉश बंद काय म्हणूया त्याला फ्लॅटमध्ये राहत असला तरी मातीची ओढ काळजाला फार मोठी आहे. आणि म्हणून मग ते यश मिळालं त्या पुस्तकाला आणि म्हणून मग मला पण ते आवडलं की हे लिहायचं. मग मी लिहायला लागले, लोकांना आवडतंय म्हणून लिहायला लागले. मला असं वाटतं की हा सुखद योगायोग आहे की आजच्या कार्यक्रमामधल्या तुम्ही तर पुस्तकाविषयीच बोलत आहात, नांदुरा, खामगाव या सगळ्या पट्ट्याविषयी, मलकापूर सगळ्याच याच्याविषयी बोलत आहात. आणि इथे मीना सोसे आणि मी, आम्ही दोघी पण बुलढाण्याचे आहोत. तर म्हणूनच आज आवर्जून योगायोग आहे, योगायोग आहे. खरंय. तर अमृताजी तुमच्याशी म्हणजे तुम्हाला ऐकताना मला जे जाणवत आहे, तुम्ही आत्ता जे म्हणालात ना की प्रमाण भाषेची घागर सुद्धा कधीतरी रिकामी होते आणि तिला बोलीभाषेकडे वळावं लागतं. आणि बोलीभाषेत खरोखर जो फ्लेवर आहे, म्हणजे
त्या फ्लेवरची जी मजा असते ना ती काही वेगळीच असते. जसं आता वऱ्हाडी ही एक बोलीभाषा झाली. मी ज्या क्षेत्रात राहते तिकडे झाडी बोली बोलल्या जाते आणि ती इतकी जास्त बोलल्या जाते, म्हणजे आम्ही इतकी बोलतो ती की घरात येणाऱ्या बाईसोबत त्याच भाषेत बोलायचं आहे, घराबाहेर पडल्यानंतर भाजीवाला, रिक्षावाला जो कोणी असेल त्या सगळ्यांशी त्याच भाषेत बोलायचं आहे. त्यामुळे तो गोडवा मला स्वतःला काय मला वाटतं प्रत्येका वाचकाला आणि प्रत्येका लेखकाला सुद्धा अपील होत असतो. आणि हे तुमच्या लेखनातलं वेगळेपण आहे की तुम्ही ते जपू शकला आहात. तुम्ही स्वतःच सांगता की तुम्ही फेसबुकवर लेखनाला सुरुवात केली मुळात. म्हणजे तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी पण तुम्हाला माहिती आहे की आम्ही सगळ्याच तुम्हाला बरेच दिवसापासून वाचतोय आणि त्यातूनच आपले सगळ्यांचे बंध जुळत गेले. म्हणजे सोशल मीडिया त्याचे जे चांगली बाजू जी आहे त्याची त्याचं उदाहरण, उत्तम उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण फेसबुकमुळेच आपण एकमेकांना भेटलो, सगळ्यात झाली. लाईव्ह येऊ हो. शकलो. तर आजच्या ज्या नवोदित लेखिका आहेत म्हणजे बरेच लोक लिहित आहेत फेसबुकवर. आपण निश्चितच लेखक, लेखिका आणि वाचक वर्गात मोडणाऱ्या व्यक्ती असल्यामुळे आपल्याला हे नेहमी जाणवतं की किती लोक लिहितात. म्हणजे विपुल प्रमाणात आज लोकांचं लेखन सुरू आहे. तर आजच्या ज्या नवोदित लेखिका आहेत त्यांना नेमक्या काय काय संधी उपलब्ध आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला इथे विचारावीशी वाटते ती अशी की लिहिणं इथे गोष्ट संपत नाही. म्हणजे इथे एक कथा नवीन सुरू होते की लिहून पूर्ण झालं, इथे फुल स्टॉप असं नाहीये, तर इथून सुरुवात असं मला ते वाटतं. तर प्रत्येकाला स्वतःच्या लेखनाचं प्रमोशन, स्वतःच्या पुस्तकाचं प्रमोशन आणि चांगल्या पद्धतीनं स्वतःचंही प्रमोशन. कारण आपल्याला माहिती आहे की दिसत राहणं ही गोष्ट आजच्या काळात फार महत्वाची आहे. दिसत राहणं म्हणजे तुमच्या लेखनातून दिसत राहणं, तुमच्या विचारातून दिसत राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर या सगळ्यांसंबंधित तुम्ही जे काय संचित तुमच्यापाशी साठवलंय ते आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. फेसबुकवर मी पण खूप वाचते. मी तर लिहिते, पण ते वाचते म्हणजे स्पेशली वाचायला जात नाही, ते आपोआप स्क्रोल केलं की डोळ्यापुढे येत राहतं. तर पहिल्यांदा जर तुम्हाला लेखन क्षेत्रात काहीतरी करिअर करायचंय, आता विनोदी लिहायचंय, गंभीर लिहायचंय, नाटक लिहायचंय, कविता लिहायची, ते थोड्या वेळ बाजूला ठेवूया. पण लेखन क्षेत्रात काहीतरी करिअर करायचंय तर आधी फार वाचावं लागेल. आणि म्हणजे चिवी जोशी, आचार्य अत्रे ते तर जुने झाले, आता मी काय म्हणू. म्हणजे जुने झाले म्हणजे साहित्यातलं त्यांच्या हे संपलं नाही, पण आजकालच्या पिढीला माहित नाहीत. मुकुंद टाकसाळे हा माझा आवडता लेखक आहे. हे मी जरा आता वेगळा एक टर्न घेते की आता मला विचारलं होतं की विनोदी कसा, तर तो एक भाग आहे की मी मुकुंद टाकसाळे यांची सुरुवातीपासूनची अनेक पुस्तकं पारायण केल्याप्रमाणे वाचली आहेत. अक्षरशः पारायण. म्हणजे आता जर मीनाताई तुम्ही दुसऱ्या खोलीत टाकसाळे सरांचं पुस्तक घेऊन बसल्या आणि दार बंद करून तिकडून मला फक्त त्या कथेचं नाव सांगितलं तर मी संपूर्ण कथा तुम्हाला त्याच्या रेफरन्स सकट पाठ सांगेन. 20 वर्षापूर्वी वाचलेली पुस्तकं. आणि विनोदी शैलीचं बीज तिथे आहे. आणि टाकसाळे सरांच्या लिहिण्यातलं जे परफेक्शन आहे की त्या एका ओळीतला, त्या एका वाक्यातला, त्या एका कथेतला तुम्ही एकही शब्द बाजूला काढू शकत नाही. जास्तीचं काहीच नाहीये. परफेक्ट आहे ती वीण. म्हणतो की आपण स्वेटर विणायला लागलो लोकरीचं, तर एकही टाका इकडे तिकडे झाला तर ते दिसेल ना बेडौल, तर ते दिसत नाही. तर ते परफेक्शन मी तिथे शिकले. म्हणजे मी खूप लेखक वाचले, पण माझ्यावर जो ठसा आहे तो कुसुमाग्रजांच्या कवितांचा आणि मुकुंद टाकसाळेंच्या विनोदी कथांचा तो मोठा आहे. याचा अर्थ असा नाही की मला गंभीर आवडत नाही. गंभीर लेखन पण मी तितक्याच म्हणजे हृदयापासून वाचलेलं आहे. पण मला असं वाटलं की विनोद माणसाला जगण्याचं बळ देतो, ताकद देतो. म्हणजे आता सुरुवातीला प्रश्न विचारला, आता तिकडे वळते मी की ह्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या व्यापातून अनेक तऱ्हेच्या वाईट बातम्या सतत सोशल मीडियावरून तुमच्यावर थोपल्या जातात आपोआप. त्याच्यातून मी माझा एक गोड, कोवळा, गोंडस आवाज ठेवायचा प्रयत्न करते की जो सकारात्मक आहे.
हम्म. मी नकारात्मक कधीच लिहित नाही. की जो कोणी माझ्या वॉलवर येईल त्याला तिथे आनंद मिळाला पाहिजे, त्याचा हॅपीनेस इंडेक्स वाढला पाहिजे, त्याचा हम्म. आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखं त्याला वाटलं पाहिजे, काहीतरी मला नवीन मिळालं, एक छोटासा हम्म. विचार मला. आणि आणि असंही झालं पाहिजे, म्हणजे माझी इच्छा सांगते की त्याचं आयुष्य बदललं पाहिजे, त्याला हम्म. वाटलं पाहिजे की हे फार महत्वाचं आहे ना, असं आपण केलं पाहिजे. मी फार मोठं कुणी नाहीच आहे, मी नवोदितच लेखिका आहे आणि नवोदितच जे काय 2-3 क्षेत्रात काम करायला सुरुवात केली ते नवोदितच आहे मी. स्टील मला जे रिस्पॉन्स जो मिळाला तो मात्र नवोदितासारखा मिळाला नाही. तो रिस्पॉन्स मला मिळाला तो अगदी प्रस्थापितासारखा मिळाला. तर हेच मी एकमेव ठेवलं होतं मनात. नवीन लिहिणाऱ्यांना मी हेच सांगेन, आधी तर खूप वाचा आणि चांगलं वाचा. डेली न्यूजपेपर किंवा फेसबुक पुरेसं नाही, हम्म. चांगल्या पुस्तकांच्या याद्या काढा. खूपच कुणाला इच्छा असेल तुम्ही मला विचारा, मी मेसेंजरवर यादी टाकेन, किंवा आपण सगळ्याजणी आहोत चांगली पुस्तकं सांगायला. तुम्ही व्यंकटेश माडगुळकर वाचा, तुम्ही करुणाष्टक नाही वाचलं तर काय वाचलं, काय परफेक्ट शैली आहे ती, किती अचूक आहे ते. ते तर म्हणजे ज्याला लेखक व्हायचंय त्यानं हे वाचलंच पाहिजे. तुम्ही गीत रामायण वाचा, असं नाहीये की तुम्ही तसं लिहा म्हणत आहे मी, पण ते शब्द प्रभुत्व जे आहे ना ते एका संस्कार होते. लेखकाकडे असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे शब्द शब्दांचा संस्कार. खजिना असल्याशिवाय तुम्ही काय ओतणार आहे त्या कागदावर. आणि हम्म. मग शैली हळूहळू होणार आहे डेव्हलप तुमची. शैली एका दिवसात नाही येणार, लिहित राहावं लागणार, आधी तर वाचतच राहावं लागणार. अवघड आहे हे सगळं. मराठीत संधी जरी कमी असल्या ना तरी तुम्ही तुमचा आवाज मांडू शकता. भले तुम्ही, मी तर अजून पुढे जाऊन सांगते की समजा तुम्ही काहीच नाही वाचलं, मी जे लेखकांची नावं सांगते त्यातला एकही लेखक तुम्ही वाचला नाही, पण तुमच्या आयुष्यातले अनुभव तुमच्या भाषेत तुम्ही ताकदीने मांडताय, तरी तुम्ही लेखक यशस्वी होऊ शकता. काही नॉट नेसेसरी, तिथे काही गरज नाहीये तुम्हाला. माझ्यावर हे संस्कार आहेत हे मी सांगतेय, पण एखाद्या लेखकावर ते नसतील तरी सुद्धा तो उत्तम लेखक होऊ शकतो. आणि त्याला तळमळ पाहिजे. जसं मला वाटतं बरोबर. की जो हम्म. कोणी येईल त्या भिंतीवर त्याला आजचा दिवस आनंदाचा गेला पाहिजे. तर तुम्हाला कदाचित त्याला विचार प्रवृत्त करायचं असेल, तुम्हाला एखादा विषय त्याच्या मनावर बिंबवायचा असेल, तुमच्या ग्रामीण भागातल्या समस्या सांगायच्या असतील, तुमच्या परिसरातल्या महिला पुरुष खेडेगाव शहर जे काय असेल, जिथे कुठे राहत असाल ते तळमळीने सांगायचं असेल, तर तुम्ही लिहित राहा आणि हळूहळू लोकांना आवडेल ना आवडेल ते पुढचा भाग. पण तुमची जी आतली तळमळ आहे ती व्यक्त करा, बाकी कशाचाच विचार करू नका. भाषा शैली ती नंतरच डेव्हलप होत असते, ती पहिल्या दिवशी येत नाही. बरोबर. बरोबर. अनेक स्त्रिया लिहितात पण त्या व्यक्त करत नाही किंवा दाखवत नाही, कुठे हम्म. पोस्ट करत नाही. असं म्हणजे खूप त्यांचे स्वतःच्या, त्यांचा लढा स्वतःशी असतो. आणि तुम्ही आता जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे की वाचन खरोखरच खूप आवश्यक आहे, त्याच्याशिवाय बरोबर. लिहिणं फार कठीण आहे. आणि मला या हम्म. ठिकाणी एक फक्त अजून एक मुद्दा सांगा वाटतो की तुम्ही आता जे बोली भाषेचं सुरुवातीला महत्व सांगितलं, तर पूर्वी नव्हतं पण गेल्या काही वर्षापासून अभ्यासक्रमामध्ये मराठीच्या पुस्तकांमध्ये बोली भाषेतल्या कविता यांचा आवर्जून आता अंतर्भाव समावेश व्हायला झाला. लागला हा. आहे. वा. ते अनेक वेळा शिक्षकाला सुद्धा ते माहीत नसतं, ते शब्द माहीत नसतात, तर ते विद्यार्थी त्यांना सांगतात आणि याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो की मुलांना वाटते की माझी कविता आहे, ही माझ्या हम्म. भाषेतली आहे. तर हा एक वेगळा आनंद आपल्याला त्या पुस्तकामधून आजकाल दिसतो, आधी नव्हतं असं, गेल्या काही वर्ष झाले दिसत आहे. खूपच छान. म्हणजे हा एक मुद्दा आणखीन श्रेयाजींकडनं आपल्याला कळला. याच नोडवर मला हे सांगायला आवडेल की ऐकणाऱ्या समस्त रसिक श्रोत्यांनी, वाचकांनी हे लक्षात ठेवावं की दर रविवारी आपला साप्ताहिक जनमंगलचा साप्ताहिक अंक प्रकाशित होत असतो. ज्यांना कुणाला वाचनाची आवड आहे त्यांना जर विविधांगी लेखन वाचायचं असेल तर ते वाचायला मिळण्याचं हे सुद्धा एक महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे आपला अंकही वाचा. आपल्याकडे लेखकांचा इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे म्हणू शकतो की लेखकांची बँक आहे अक्षरशः, की जे अगदी न थांबता लिहून आपल्याला दर आठवड्याला साहित्य पुरवतात. पण मला कुठेतरी असं वाटतं की या साहित्याला खरा न्याय तेव्हा मिळणार आहे जेव्हा वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अमृताजी, नुकताच महिला दिन पण साजरा झाला. मार्च महिना सुरू आहे आणि महिलांचं सेलिब्रेशन काही संपलेलं नाही आहे अजून. तर ही पण एक खूप आनंदाची बाब आहे की आज एक महिला लेखिका, तुम्ही जरी नवोदित म्हणत असलात
तरी तुमचं लेखन मात्र अगदी आमच्या सगळ्यांच्या मनात त्याची प्रतिष्ठापना झाली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर एका आईला असं विचारणं की बाई गं तुला तुझं कुठलं मूल जास्त आवडतं, अशासारखा पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला नेमकं कुठलं पुस्तक म्हणजे तुमचं जे करून तुम्हाला खूप जास्त समाधान मिळालं असं तुमच्या 2 प्रकाशित पुस्तकांपैकी कुठलं? म्हणजे सलोख्याच्या गोष्टी का कसं होईन तर असं होईन? हा, कुठलं जास्त प्रिय आहे हे तुम्हाला? सांगायच्या आधी एक मुद्दा आता श्रेयाजी म्हटल्या होत्या की बोली भाषेतल्या कविता. तर माझा मुलगा पहिलीत असताना ती कविता लोअर मराठीला होती. धोंड धोंड पाणी दे, साय माय पिकू दे, पंडाय मा कवडी, यर पाणी दवडी. आठवते श्रेयाजी? तर त्याच्यातले शब्द सांगताना इतकं मजा आली. म्हणजे मला सुद्धा ही भाषा नवी होती. पंडाय मा कवडी, पंडाय म्हणजे काय? पन्हाळ. हा, पन्हाळीमध्ये अच्छा. कवडी, यर पाणी हा, दवडी. म्हणजे येरे येरे पावसात तुला देतो पैसा. हा. बरोबर, हे झालं प्रमाण भाषेत. आणि हे ह्या भाषेत हा कसा म्हणतोय? पंडाय मा कवडी, यर पाणी दवडी. म्हणजे कवडी म्हणजे पैसा ठेवलाय पन्हाळीत, ये पटकन म्हणजेच ये रे रे पावसा. आणि मी बोधीला हे तालासुरात शिकवलं. आणि स्पर्धेला त्या शेवटी बघा, हे न शिकवताची गोष्ट, हे संस्काराची गोष्ट. त्या कवितेच्या शेवटी तो असा म्हणला, पंडाय मा कवडी, यरप्पानी दवडी, अरे वा. साय माय पिकू दे, साय माय पिकू दे. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं आणखी. सुंदर तर हे कविता आहेत सगळ्याच. शिक्षकांसाठी मला असं वाटतं की त्या बोलीचं थोडासा लहेजा घेऊन जर तुम्ही ती शिकवली. आता मी बरोबर. मास्तरीण असल्यामुळे माझ्या मुलाला मी तसं शिकवलं तर ती जादू होणार आहे. त्याच्या म्हणजे साहित्य मनुष्याचं भावविश्व घडवतं. तर तुम्हाला जेव्हा एखादी भाषा, एखाद्या भाषेतलं वाचन तुम्हाला आनंद देतं, त्यावेळेस तुमचं भावविश्व काय म्हणूया त्याला, समृद्ध होत जातं. म्हणजे ही जी मुलं आहेत आज इंग्रजी माध्यमात शिकणारी, यांना उत्तम इंग्रजी वाचन नाही, उत्तम मराठीचं वाचन नाही, त्याच्यामुळे धेडगुजरीपणा आलाय, घरकाना घाटका अशी अवस्था झालीये. त्यांचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या गोष्टी बघा. आता मला मला कशाला आपल्याला आपल्या आईच्या काळातल्या कविता आठवत आहेत. म्हणजे माझे सासू म्हणतीये त्या कविता. किती समृद्ध आहे आपलं भावजीवन. आणि भावजीवन समृद्ध असल्यावर मनुष्य भरकटायचं कमी होतं. भरकटत नाही. तो पाया आहे व्यक्तिमत्वाचा. बरोबर. तो पाया आहे. तुम्ही समृद्ध भावजीवन असणं म्हणजे तुमचं अँकरिंग झालंय जगण्याशी, तुमच्या भाषेशी, तुमच्या माणसाशी, तुमच्या कुटुंबाशी. ते मुलांचं कुठे होताना दिसतंय. हा खूप मोठा ड्रॉबॅक एक शिक्षक म्हणून पण वाटतो, लेखक म्हणून पण. आता परत एकदा तुमचा प्रश्न सांगा. मला हे महत्वाचं वाटलं म्हणून मी हे मध्येच बोलले. प्रश्न असा होता की कोणतं आवडतं? 2 पुस्तकांपैकी कुठलं पुस्तक? हा. तर ते कसं होईन तर होईन माय हे जास्त आवडतं. हा. कारण ह्याच्यात आधी मी प्रमाण भाषेत लिहित होते. ते वाचतच होते लोक. पण ह्या पुस्तका इतका प्रचंड रिस्पॉन्स मला, इनमिन पुस्तकं 2, त्याच्यात ह्या दुसऱ्या पुस्तकाने मला फार यश दिलं. फार लोकांनी विकत घेतलं, प्रचंड फोन केले, मेसेज टाकले आवडल्याचे. आणि प्रतिक्रिया इतक्या आल्या की त्या किती प्रतिक्रिया आम्ही फेसबुकवर टाकाव्या असं झालं. खूप तऱ्हेचे लोक भेटले आणि रडल्या बायका वाचून, भावुक झाल्या. आणि त्यांच्या समस्या त्यांनी मला सांगायला सुरुवात केलं की अमृता तू आमच्या समस्येवर लिही वगैरे. हे फार हार्ट टचिंग आहे सगळं. म्हणजे खूप गोष्टी आहेत, इतक्या सांगू शकत नाही आज. पण कसं होईन तर होईन मायने मला जास्त यश दिलं आणि म्हणून मला ते आवडतं. आणि त्याचं कव्हर ते पेज पण तुमचं ते पुस्तक म्हणजे पुस्तक नाहीये माझ्याकडे अजून, मी बोलवलंय ते. पण आता त्याच्यातले काही लेख मी वाचले किंवा त्याच्यामधले जो काही भाग तुम्ही फेसबुकवर टाकला होता तो मी वाचला आहे. मला नाही कुठेतरी असं रिलेट करावं वाटतं. म्हणजे उद्धव शेळकेंची धग कादंबरी जी आहे, अत्यंत सुंदर कादंबरी आहे, अत्यंत सुंदर. तर काय माहिती त्याच्यामधली जी कौतिक नावाची नायिका आहे, तर मला असं वाटत होतं की तुमच्या या पुस्तकामधल्या त्या वेगवेगळ्या लेखांमधून या कौतिक सारख्या स्त्रिया मला भेटतायत आणि मला स्वतःशी ते रिलेट करतात. आणि ते पुस्तक वाचूनही मला आता 26-27 वर्ष झालेली आहेत. पण मला त्या स्त्रिया भेटल्याचा एक वेगळा आनंद या लेखनातून तुमच्या झाला. याच्यासाठी खास धन्यवाद.
बरोबर आहे. विदर्भातल्या त्या ज्या ग्रामीण भागातल्या भयंकर दुःख सोसणाऱ्या महिला आहेत त्यांचंच हे पुस्तक आहे. शुगर कोटेड करून लिहिलंय, विनोदी थोडस स्वरूप दिलंय, पण मूळ दुःखाची कहाणी आहे ती. खरंय. आपण आता असंच एक छानसं तुमचंच लिहिलेलं असं खुसखुशीत एक लेखन मीनाजींकडून ऐकूया. वा त्यात वा वा. संवादात्मक असं लिहिलेलं आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आज हे, मीनाजी पण खूप असं छान समजा. लिहितात वऱ्हाडी. हा, हो. क्या बात आहे, मीनाजी पण क्या खूप छान बात आहे. लिहितात. त्यांना अनेक ठिकाणाहून आमंत्रण असते कविता सादर करण्यासाठी, वऱ्हाडी भाषेतील रचना सादर करण्यासाठी. मीनाजी, सुरुवात. मंडळी राम राम. पुन्हा एकदा अमृताजी तुमच्या कसं होईल काय होईल असा जो एक हे आहे, भाव आहे, याच भावाला पुढे नेणारा एक तुमचं एक किस्सा आहे. हा मजेशीर किस्सा आहे. प्रत्येक संसार जो आहे हा नवरा आणि बायकोंच्या तानाताणीमध्ये किंवा बोलाचालीमध्ये तो एक माणसाला म्हणजे संसार पुढे नेण्यासाठी प्रेरक असतो. भांडण वेगळं आणि ओढाताण वेगळी किंवा तानाताणी वेगळी. ते ही तानाताणी आहे मला वाटते या ज्या तुमच्या याच्यामध्ये. हा जो कथानक आहे ते असं आहे आणि याचं अभिवाचन मी करत आहे. वऱ्हाडीतलं आहे. शेवचिवळा नावाचं याचं शीर्षक आहे. अमृता खंडेरावजी तुमचं आणि माझ्या शब्दामध्ये. भाजी काय केली व? आलूचा रस्सा केलाय. तुले हजारदार सांगितलं मला रातच्याले आलू जमत नाही म्हणून. मग दुसरी काहीच भाजी नाही, काय करू तर मग? उडदाची डाळ कर. कालच तर उडदाची डाळ केली ना. मग मुंगाची करते एखादी. व सकाळीच तर मुंगळ्या केलत्या ना माय. मग सकाळची भाजी आशीन तर वाढ मले. ते उशिकच आहे. जमते तिथली आशीन तर तिथली दे वाढून. आणि मिरच्या गिरच्या तळ जवळ 2-4. हाव पहिले उठा तर तुम्ही. आलो हातपाय धुवून. निस्त्या ठेशाने भागीन का तुमचं? आलूचा रसा रसा खाऊ उलसा, फोडी नका खाऊ. बरं दे उशीक. 10 वर्ष संसार करून राहिली, पण माणसाले काय आवडतं ते समजत नाही बाईले. हाव काय 10 वर्ष संसार तर तुम्ही बी करू राहिले. मग तुम्हाला मले काय आवडते ते तुम्हाला तरी माहित आहे का? काय आवडते तुले? मले लय काय काय आवडीन, पण तुम्ही देणार आहे का? चपाती दे एक आणि मिरच्या दे जराशी. मिरचीले बी काही चव नाही लागून राहिली. मिरकूट सायतो बरं उशीक आणि कांदा काप जरा. आणि ते मिरकूट जाळू नको लय. बरं हो घ्या ते. मिरकुटात मीठ नाही टाकलं काय? काय बाई हाय का काय आहे? सायाचं चवच नाही जेवणाले. भाजी आणेल नाही तर काय बाई जीव देईन काय? काल बेसन केलं, परवा मुगोळ्या केल्या. भाजी भाजी आणली नाही तर काय जीव देऊ का बाई? तू कायला जीव देते बाय? तू फक्त चांगली राह बस. बस काय बस? मी हाय म्हणून नांदू राहिली. दुसरी कोणी असती तर काहीच पळून गेली असती. काऊन पळाली असती? आम्ही काय माणसं नाही का ढोरं आहेत का? ढोराले कायले बदनाम करता? ढोरं असले कुयटले नसते. कुयटले कोणाला म्हणून राहिली व? हे पाय माया संग अजिबात वाद घालायचा नाही. माया मायारच्यानी काही बी आणलं मायासाठी तर तुमची बहीण जयती मायावर. माया वस्तूवर डोळ्या ठेवती. दिलं नाही का कुंस्टेल बडबड बडती. ती कायले तू या वस्तूवर डोळ्या ठेवीन व? तिला काय भेटत नाही काय? काय बंद भेटून राहिलं ना तिले? समजत भेटून राहिलं. 4 दिवस झाले माया घरी भाजीने आणि गुडीने रोज अंडे मटण आणू आणू तिला देऊन राहिली. लेकीचं घर भरायचं समजते आणि लेकासाठी उशीक भाजी आणली नाही. असती तर काय बिघडत होतं का? बंद वावर लेकीच्या घशात घातलं तरी बी काहीच वाटेना. बरं जाऊ दे. ते पोरग आलं का नाही कलासवरून? काऊन काऊन आता काऊन इशे बदलून राहिले? माय पुढं बोलायची तर काहीच हिंमत नाही या बुवाची. होतं मग बायकोले टर बोलते आणि माय आता माया दिसली की चुप राहते. मी जरा इल्याच्या घराकडे जाऊन येतो.
कालच्याने फोन आलता त्याचा, काम हाय तिला काहीतरी, येतो जरा पाहून, तुम्ही जेवून घ्या. आणि हे घे थैली, काय हाय याच्यात, पोरासाठी शेवच्या आणलं म्हंटल. मग जेवताना देजो त्याले पोराले. हा, मग जेवताना तुम्ही काऊन नाही घेतला उलसाक? मग काय, तुझ्या हातची डाळ भांडणा संग खाल्ली का पोट भरते. बरं दे जो लेकरारे शेव चिवडा. तर मंडळी, अशी ही अमृता खंडेराव यांची एक वा, छोटासा हा सुंदर. किस्सा आहे. आणि मला वाटते लेखनही सुंदर प्रत्येकाच्या आणि संसारात, अभिवाचनही सुंदर. मला तो भातचा प्रत्येकाच्या शब्द आठवला संसारात आता. शेव चिवडा जो संस हा, ह्याच्यामध्ये मिळतो तर बाजारात. प्रत्येकाच्या संसारामध्ये रोजच हा प्रसंग घडतो. आणि याच्यामध्ये काय नाहीये, नवरा बायकोचं तानातानी आहे ज्यातून संसार फुलतो. याच्यात सासू आणि नंदेबद्दलचं घराणं आहे. आणि महत्वाचं बापाचं लेकरासाठी मुलासाठी जे प्रेम आहे ते शेवचिवळा. म्हणजे मला वाटतं की लेखिकेने याच्यामध्ये पहिल्यांदा एक प्रसंग निर्माण केला आणि नंतर शेवटी त्याला एक सुंदर अशी छोटीशी भावूक कलाटणी दिली. आणि म्हणूनच हे जे किस्से आहेत, अमृताजी म्हणतात की माझ्या किस्स्यांना सगळ्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या, प्रतिसाद दिला. तुम्हाला वाटतं त्यांच्या लेखनाचीच ही किमया आहे की साध्या साध्या प्रसंगातून शेवट कसा करायचा आणि तो सगळ्यांना आवडेल. तर अशा पद्धतीने ही अमृताजींची खूप सुंदर असा हा प्रसंग खूप छान वाटलं. आणि मला वाटते भैरवीला आणि श्रेयालाही हे खूप आवडलं. आणि आपल्या जे रसिक आहेत, श्रोते आहेत, दर्शक आहेत, त्यांनाही खूप आवडली ही. तर अमृताजी, तुम्हाला कसं वाटलं तुम्ही तुमच्या खूप शब्दात? सुंदर, मी ते बोलायचीच वाट बघत होते. तुम्ही खूप सुंदर तो शेवचिवडा आणला. आणि खरं हा शेवचिवडा आयुष्यात पाहिजे. म्हणजे पाहिजे. प्रेम नसतं असं नाहीच आहे ते. प्रेम असते, नाहीच पण आहे. अनेक गोष्टी, व्यावहारिक गोष्टी पुरुषाच्या आयुष्यात असतात की त्याला स्त्री इतकं असतात. भावूक जगता येत नाही. ते नाही ना. महाभारतामध्ये भीष्मांना विचारलं हा. की तुम्ही द्रौपदीची साडी ओढली जात होती त्यावेळेस तुम्ही गप्प कसे बसले? तेव्हा हम्म. त्यांनी उत्तर दिलं, पुरुषो अर्थस्य दासः. जास्त. बरोबर. पुरुषो अर्थस्य दासः. पुरुष हा नेहमी अर्थ म्हणजे अर्थकारणाचा बळी असतो. पैसे. बरोबर. हा. हा जो बरोबर. विदर्भातला ग्रामीण पुरुष आहे, तो त्याच्या कुटुंबात हम्म. सुद्धा अर्थकारणाचा बळी आहे. जे काय त्याचं उत्पन्न आहे त्याच्यात त्याला सगळ्यांना खुश ठेवायचंय आणि हम्म. त्याचं घर कुटुंब सगळ्यांवरच जवळ. प्रेम. तर वा. अमृताजी, हे सगळं झालं तुमच्या लेखनाबद्दल, परंतु तुमच्या सामाजिक कामाची सुरुवात त्याचंही खूप विशेष आहे. आणि हे तुमचं सामाजिक कार्याची सुरुवात नेमकी कशी झाली हेही आम्हाला ऐकायला आवडेल. मी 2009 सालापासून यवतमाळमध्ये वृक्षारोपणाचं काम करत होते. माझ्यासोबत सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला आणि गुलाम नबी आझाद शाळा, या 2 शाळा सुरुवातीला काम करत होत्या. आम्ही सीड बॉल टाकायचो. बोधी फार लहान होता तेव्हा, 3 वर्षाचा असेल. तर एक सामाजिक वनीकरणाचा उपक्रम म्हणून, आणि मी अनेक ग्रामीण भागातल्या अनेक शाळांमध्ये जाऊन मोफत शिकवायची. म्हणजे अजूनही सुरू आहे ते, पण आता कमी आहे जरा. तर दर आठवड्याला जवळपासच्या शाळांमध्ये, तसं या शाळा तर माझ्या घरापासून दूर आहेत, पण शिक्षकांसोबत मी फार राहिले यवतमाळातल्या. म्हणजे जवळजवळ 80% शिक्षक मला ओळखतात आणि मी त्यांना ओळखते, आमच्या यवतमाळमधले आणि जिल्ह्यातले सुद्धा खूप सगळे. तर हा प्रोजेक्ट नेत असताना ग्रामीण भागातही अनेक वेळा गेलो आणि मग त्या महिलांची परिस्थिती बघितली की काहीतरी करावं वाटतंय, स्किल आहे, इच्छा आहे, ताकद आहे अंगात, पण काम नाहीये. तर मी कोणी मोठी उद्योगपती पण नाहीये आणि माझ्या पाठीमागे राजकीय वरदहस्त पण नाहीये. मग मी समाजाच्या मदतीनेच काहीतरी करायचं ठरवलं आणि तुम्ही बघताय त्याला यश आलं. आज 10 बायका काम करतायत. सुरुवातीला 17-18 आल्या होत्या. त्यातल्या काहींच्या काही अडचणी आल्या, काही गळाल्या. पहिल्याच दिवशी आपण त्यांना पहिल्याच महिन्यात इतका पगार देऊ शकलो नाही. पण मी हेतू असा ठेवला की एक छोटं उत्पन्न निश्चित त्या बाईला, की तू तास 2 तास घराच्या बाहेर पड. त्यामुळे तुम्ही सगळ्या एकत्र याल, विचार कराल, मी तुम्हाला भेटेन, आणखी 4 गोष्टी तुमच्याशी बोलेन, जग काय आहे बा. एखादा व्हिडिओ दाखवत असते मी, कधी कधी गप्पा मारत असते, कधी गाणं म्हणून दाखवत असते. आणि जग किती मोठं आहे हेही त्यांना कळावं, जगामध्ये किती अनेक विषय आहेत हेही कळावं, घराच्या बाहेर पडता यावं, स्वातंत्र्याचं छोटस सुख घेता यावं. मला खात्री आहे 1 वर्ष मला लागेल, 1 वर्ष मला द्या. मला खात्री आहे की मी ह्यांना चांगलं उत्पन्न देऊ शकते. 7-8 बायकांना तर वा, निश्चितपणे मी मोठं उत्पन्न देऊ शकेन. म्हणून महिला मदत खूपच केंद्र छान. सुरू केलं.
हम्म. खूप तुम्ही जे छान तुमचे मदत केंद्र सामाजिक. तयार केलंय त्याचे फोटो वगैरे बघितले आम्ही. अं, ते तो ट्रक वगैरे आला होता, नंतर काही बायका तिथे काम करत आहे, लहान मुलं तिथे खेळत आहे. खूप छान वाटलं, कारण की एक सकारात्मक प्रतिसाद या सगळ्या. तुम्ही सीड बॉलचं म्हणालात तर मला आठवलं की अगदी नेमकं याच आठवड्यामध्ये वर्क एक्सपिरियन्स अंतर्गत आमच्या पण शाळेतल्या शेकडो मुलांनी सीड बॉल्स तयार केले, माती, वा. शेण आणि त्या कोरड्या बिया वापरून. तर हा जो एक तुमच्या मधला वसा जो आहे तो अनेक लोकांपर्यंत, शेकडो, हजारो, लाखो लोकांपर्यंत जावा अशा मी शुभेच्छा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा देऊ इच्छिते. आणि मला असं तुम्हाला विचारायचं आहे, मीनाजी तुम्हाला काही बोलायचंय? नाही नाही, चालू दे ना. अं, अनेक लेखक लिहितात, पण त्यामध्ये वाचकांना लेखकांकडून नेमकं काय अपेक्षित असतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आम्हाला असे शेकडो लेखक आमच्या संपर्कात असतात की ते म्हणतात की आम्ही लिहितो पण कोणी वाचत नाही. तर आजच्या वाचकांना नेमकं लेखकांकडनं हवं काय आहे? अच्छा. थोडस मी आधी त्याचा उल्लेख केला होता. बघा, आपण आपण वाचत होतो ना श्रेयाजी, आपण चौघी जणी आपल्या लहानपणापासून वाचतोय. तर तेव्हा आपल्याला काय वाचायचं याचा वाचकाला अधिकारच नसतो. की जे काही येत आहे मार्केटमधून माझ्यापर्यंत पुस्तक, म्हणजे जी प्रकाशन व्यवसाय आहे, सोशल मीडिया आत्ता आलाय. मी सोशल मीडियामुळे लेखक झालीये. पण आपल्या जर लहानपणीचा विचार केला तर आपल्याला जे काही चांगले प्रकाशक होते, मौज, पॉप्युलर, मोठे मोठे त्या काळी उत्तम पुस्तकं यायची हम्म. दर्जेदार, आणि आपण ते वाचत होतो आणि येत होते आपल्या पर्यंत. आता ते सोशल मीडियानी त्याची बरीचशी जागा बळकावली आहे पुस्तकांची. माणसाला आरामशीर फोनवर वाचायचं आहे. तर अ, पुस्तक लेखकाला, वाचकांना काय पाहिजे, तर त्यांना काहीतरी शांतवेल मनाला या अस्वस्थ वातावरणात, या द्वेषानं, म्हणजे द्वेष पेरला जातोय अशा वातावरणात सलोख्याचे शब्द, प्रेमाचे शब्द, काहीतरी प्रेरणा देणारी गोष्ट, काहीतरी जोडणारी गोष्ट ही पाहिजे. म्हणून मी म्हणते की लेखकाने आणि कवीने सिमेंट झालं पाहिजे, आणि हे जे विटा आहेत, माणसाची मनं म्हणजे विटा आहेत, ह्या जोडल्या पाहिजेत अशा पक्क्या, अगदी अल्ट्राटेक सिमेंट सारखं काम केलं पाहिजे. हे जे येत आहे आपल्याकडे, ताकद आपल्या हातात येत आहे ही तर सगळ्या लेखकांनी, आता जे कोणी ऐकत आहे सगळ्यांना, किंवा उद्या भविष्यात तुम्ही माझं म्हणणं ऐकाल, लक्षात ठेवा की समाज जोडला जाईल. समाजाच्या मनात एकमेकाबद्दल प्रेम. भारत हा 18 पगड जाती, धर्म, पंथ, काय त्याला लिमिट नाही, मोजता येणार नाही, इतक्या पंथांनी, जातींनी, धर्मांनी भरलेला देश आहे. आणि ह्याला जोडतं ठेवायचं काम आहे आपलं. आणि जिथे तुम्हाला हा गोडवा मिळेल ज्या लेखकाकडे, की जो हा सलोखा जपत आहे मनामनातला, जो तुम्हाला प्रेरणा देत आहे, आनंद देत आहे, तुमचा परत तोच शब्द हॅपीनेस इंडेक्स वाढवत आहे, तो लेखक समाजाला आवडणार आहे. जो द्वेष पेरत आहे, जो एका विशिष्ट धर्मापुरतं, जातीपुरतं लिहित आहे, तो लोकांना आवडणं शक्यच नाही. म्हणजे तुम्ही तुमचा छोटा परिसर जरी हम्म. घेतला तरी उदाहरण असं द्या, लिहा असं हम्म. की माझा देश हा एकसंघ राहिला पाहिजे, माझ्या देशातले नागरिक हे माझ्या देशाशी जोडून राहिले पाहिजेत, यांच्यामध्ये द्वेष, भांडण होता कामा नये. हे मी माझ्या कुठला एक शब्द लिहिताना सुद्धा अतिशय सजग असते की मन तुटता कामा नाहीत. हम्म. हे पाहिजे वाचकांना. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सगळे विचार बाजूला सरून राष्ट्र विचाराला प्राधान्य देणं हे कधीही योग्य, आणि आपण अत्यंत योग्य अशा व्यासपीठावर आहोत, कारण साप्ताहिक जनमंगलचं ब्रीदवाक्यच आहे, सारे काही राष्ट्रासाठी. वा. तर त्यामुळे राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन आपण जेव्हा सगळे सोबतीनं प्रवास करतो तेव्हा मला वाटतं की यशाचा मार्ग जास्त सोपा आणि सहज होत जातो. अमृताजी, मला तुम्ही आता जे बोललात ना त्याच्यावरून थोडंसं विषयांतर होईल, पण हा मुद्दा महत्वाचा वाटतो. की जसं तुम्ही म्हणालात, एक छोटंसं उदाहरण मला आठवलं, ते असं की टीव्हीवर कुठली तरी मालिका सुरू होती, XYZ काहीही नाव घेऊया आपण, आणि ती मालिका सुरुवातीला बघताना खूप छान वाटतं की वा वा, तोपर्यंत छान वाटत असतं जोपर्यंत त्या मालिकेतून प्रेमाचा संदेश, एकमेकांशी नातेसंबंध जोडण्याचा संदेश देणं सुरू असतं. पण मग तिथे हेवे दावे, रुसवे फुगवे, भांडणं,
आणि मग खुनाखानी आणि इतक्या इतक्या अति जास्त प्रमाणात दुष्टावा दाखवला जाऊ लागतो की मला वाटतं लोक हळूहळू त्या सिरियल पासून दूर होतात. म्हणजे हे एक उदाहरण झालं. तुम्ही आता जसं म्हणालात की लोकांना सुकून पाहिजे आहे. म्हणजे तो हिंदी शब्द जो आहे ना सुकून, हा माझा फार आवडता शब्द आहे की तो शब्द उच्चारताना सुद्धा मनाला असं हा उर्दू उर्दू शब्द करेक्ट करेक्ट थँक्यू फॉर करेक्टिंग मी. तर म्हणजे उच्चारताना सुद्धा असं मनात एक प्रकारचं समाधान पसरतं. तर बघा मंडळी, आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की असे अनेक रंग आजच्या या कार्यक्रमातून तुम्हाला भेटणार आहेत आणि हे रंग अगदी देशप्रेमापर्यंत घेऊन गेले आपल्याला. आपल्याला आम्ही शब्दांचे सुद्धा कितीतरी वेगवेगळे रंग दाखवले. जसं की सुकून या उर्दू शब्दाचा रंग मनाला असा पुन्हा एक उर्दू शब्द तसल्ली देणारा असा या शब्दाचा फ्लेवर आहे. तर अमृताजी, प्रत्येक लेखक लेखिकेला जर काही हवं असतं तर त्याच्या रसिक प्रेक्षकाकडून मिळणारी दाद, तो सादर करणारा कलावंत असो, तो कवी असो, कलाकार असो, लेखक असो, लेखिका असो, नाटककार असो, कोणीही, दाद ही गोष्ट इतकी महत्वाची आहे. आणि इथे मात्र मराठीतली दाद, इथे पुन्हा दुसऱ्या भाषेत जाण्याचा घोळ आपण करू शकणार नाही. तर तुम्हाला आलेली अशी एखादी खूप छानशी लक्षणीय अशी प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला सांगू शकता का? हजारो प्रतिक्रिया आल्या, पण जी मला इथे लागली ती आमच्या झरी जामणीचे एक गोविंदराव नावाचे सद्गृहस्थ आहेत. त्यांची तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवली होती मी हो ती. हो, मी वाचून दाखवू का ती? आहे कारण माझ्यासमोर. माझ्याकडे फोन मध्ये वाचा. ओके ओके. विदर्भातल्या झरी जामणी गावात राहण आहे. मी MSCB बोर्डात कामाला होतो. तुमचे कसं होईन तर होईन माय हे पुस्तक Amazon वरून विकत घेतले. पुस्तक वाचताना मी माझ्या भूतकाळात गेलो. सगळ्या जुन्या आठवणी आठवल्या. लग्न झाल्यानंतर माझ्या मायने आणि बहिणींनी बायकोला दिलेला सगळा त्रास डोळ्यासमोर आला. आता आई मरण पावली आहे, पण माझी बायको दरवेळेस मला रडू रडू गोष्टी सांगायची. तुमचं पुस्तक वाचताना ते आठवलं आणि मी ढसाढसा रडलो. काल मी बायकोची पाय धरून माफी मागितली. मी तिचे आयुष्य बर्बाद केले असे वाटले. तुमच्या पुस्तकामुळे जिवंतपणे तरी माझे डोळे उघडले. मी तुम्हाला हात जोडून नमस्कार करतो, असं लिहिलंय त्यांनी. खूप छान. किती महत्वाची गोष्ट आहे ही एका म्हणजे लेखिकेसाठी की खरोखर. तर खरं म्हणजे आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय हळूहळू. आणि कसं आहे की प्रत्येक कार्यक्रम घेताना या व्यासपीठावरून एक वाक्य कोणाकडून तरी आवर्जून म्हटलं जातं, उच्चारलं जातं, ते म्हणजे की या कार्यक्रमाने मन काही भरलं नाही. वेळ जरी संपत आलेली आहे तरी मन भरलेलं नाही. तर पुन्हा तुमच्याशी आम्हाला तुमच्या अनेक पुस्तकं म्हणजे येणार आहेतच, यात काही वादच नाही की तुम्ही लिहित राहणार आहात. तुमच्या अनेक पुस्तकांचा आनंद आम्हाला घ्यायला मिळणार आहे आणि तुमच्या अनेक पुस्तकांविषयी आम्हाला बोलायलाही आवडणार आहे. श्रेयाजी, तुम्हाला काही शेवटी विचारायचं आहे? श्रेयाजी, आवाज तुमचा आवाज म्यूट आहे. धुळवड स्पेशल हास्यरसाने भरलेलं एखादं लघुलेखन जर तुम्ही वाचकांसाठी, सगळ्या प्रेक्षकांसाठी त्यांना ऐकवलं. मी तर नेहमीच ऐकत असते. उलट आज मी भैरवीजींना विनंती करते, मी त्यांना एक भयंकर विनोदी तुकडा जो प्रचंड आवडला होता माझ्या मैत्रिणींना, आणि एक वाक्य माझ्या आता डोक्यात आलं. वराडातल्या बाया गप्पा हाण्याले बसल्यावर टाइम पाहते काय? हो, ते तर आहेच. बाया टाइम पाहत नाही पण झूमवर टाइम बघावा लागतो. तर ते मी तुम्हाला पाठवलं होतं. ते विनंती करते की मला आज तुमच्या आवाजात ऐकू द्या. अगदी अगदी. तुम्ही पाठवलेल्यातला मी छोटासा भाग वाचेन, कारण त्यानंतर आपल्या समोर एक सरप्राईज असणार आहे आणि मीनाजी ते सरप्राईज आपल्याकडे घेऊन येणार आहेत. तर ऐकूया. हा मला पण फार आवडलेला असा म्हणजे लेख होता. तर पायाखाली पाय जरा, वर आबाळात काय पाहू राहिली भयताडावानी, त्या माझ्यापेक्षाही जोरात म्हणाल्या. मग मी दचकून पायाखाली पाहिलं. मी माकडावर पाय देऊन कशी काय उभी राहिले याचं मलाच आश्चर्य वाटलं.
खाली पाहिलं तर भिंतीच्या बाजूने मोठी मुंगळ्यांची रांग लागली होती. मुंगळ्यांचा एक दाट काळा गोल तिथे फिरत होता. आई, इथं फक्त मुंगळे आहेत, मी शक्य तितक्या शांतपणे म्हणाले. मग मी कवा धरून काय सांगू राहिली तुले? मुंगळ्याले मारासाठी काडी आणली बहीण तू ना? तूही माय काय काडीनं मुंगळे मारत जाईल काय? माही आई काठीने मुंगळे मारत नव्हती आणि मुंगळ्यांना माकोडे पण म्हणत नव्हती. इतका वेळ त्या मुंगळ्यांना माकोडे म्हणत होत्या आणि मी मात्र आज आपली सासू इतक्या शुद्ध भाषेत कशी काय बोलत आहे, माकडांना माकोडे असे आदरार्थी का संबोधित आहे याचा विचार करत बसले होते. माकोडे म्हणजे मुंगळे हे ऐकल्यानंतर मला बेदम हसू फुटले. मी हातातली काठी भिंतीला लावून धावतच सासूजवळ गेले आणि बाजेवर लोळून बेकार हसायला लागले. काही केलं मला हसू आवरेना. सासूला तर आपल्या चांगल्या शिकल्या सवरलेल्या मुलाने असली चक्रम बायको का करून आणली असावी याचे कायमच आश्चर्य वाटत असे आणि भाषिक गोंधळामुळे त्यावर दिवसेंदिवस शिक्कामोर्तब होत चालले होते. लय त्रास येते माय मलईचा. किसुऱ्यानं भांग खाऊन इले पसंत केली का काय जाणं बाप्पा. माझ्या पाठीवर धपाधप चापट्या मारत सासू रागाने म्हणाली, पण मी हसायचे थांबत नव्हते. आई, तुमचा पोरगा सुपारीचं सुद्धा व्यसन करत नाही तर भांग कशाला खाईल? तुमचा लेक किती निर्व्यसनी आहे तुम्हाला माहित नाही का? मग तूनच काहीतरी चारलं आशीन बहीण त्याले, तैच तुला आणली त्यांना आठी. नाही आई, मी स्वतःच आले, त्यांनी नाही आणलं मला, मी हसू थांबवून म्हणाले. आमच्या दोघींचा हसण्या बोलण्याचा दणका ऐकून इतका वेळात 4 बायका जमा झाल्या होत्या. आता सुनेचे गाराणे सांगण्यात आईंची दुपार आरामात निघून जाणार होती. सगळ्या बायका स्थानापन्न होईपर्यंत मी मुंगळ्यांवर हळद आणून टाकली. माकोडे माऱ्यासाठी हे बहीण कल्पी काडी घेऊन आलती माय, सासूबाईंनी प्रस्तावना सुरू केली. आता माय, इल्याची आई तोंडाले पदर लावून पहिलं उद्गारवाचक वाक्य बोलली. अहो बहीण, इले माकोडे दिशे नाही माझ्या पायाखालचे, कसं होईन तर होईन माय किसुऱ्याचं. आता दुपारची संपूर्ण मीटिंग जोरदार रंगणार हे मला कळून चुकलं. इतका वेळ माकडं शोधून थकल्यामुळे माझ्या सुद्धा डोळ्यावर पेंग आली होती. दुपारचं जागरण सहन होत नसल्यामुळे त्यांना तिथेच सोडून मी माझ्या खोलीत तोंडावर चादर घेऊन झोपून गेले. तर असं वा, आहे. खूपच छान, छान, खूपच छान. खूपच छान. तर म्हणजे बढिया लिहिलं बढिया. छानच आहे खूपच आणि मस्त. वाचनही मस्त झालं. म्हणजे अमृताजी, तुम्हाला मला सांगायला आवडेल की हा लेख जेव्हा मी फेसबुकवर वाचला होता तेव्हा मी त्याचं माझ्या घरात असं जोरात अभिवाचन केलं होतं की बघा बघा माझ्या मैत्रिणीचा लेख असं करून, आणि आम्ही सगळे खूप खो 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 हसलो होतो. तर निश्चितच त्या दिवशी आमचा हॅपीनेस इंडेक्स जमलं वाढला जमलं. होता असं म्हणायला वाढलं. हरकत नाही. ते भैरवीची गोंदियाचे असले तरी आजचं ऐकून म्हणजे बुलढाणा वासी घोषित बिलकुल करायला बिलकुल. परफेक्ट हरकत नाही. परफेक्ट वाटलं, परफेक्ट. परफेक्ट, नाही खूपच छान. तर मीनाजी, आता तुमच्या पिटाऱ्यातून काय हो, निघणार आहे? हा बघू ना आता मॅडम कसे उत्तर देतात. रॅपिड फायर. अरे वा. अमृताजी, हम्म. धडक धडक सवाल. आणि हे सवाल. प्रश्न अचंबित करणारे असतील अशी आशा करूया. हो, प्रयत्न आहे. तर आज धुळवड. अमृताजी, पहिला प्रश्न आहे. आज धुळवड काय पाहिजेल? म्हणजे पुरणपोळी पाहिजेल का रंग पाहिजेल? रंग दोन पाहिजे. पैकी. अच्छा. रंग. वा. हम्म. काय पाहिजेल अमृताजी? रंग रंग. रंग, हा. आता दुसरं, काय लिहायला आवडते? ललित का कविता? ललित. हा. एक मिनिट, जीवाची. पण तुमच्या कविताही फार छान असतात. म्हणजे अधूनमधून तुम्ही टाकता त्या कविताही छान असतात. म्हणजे वाचत असतो आम्ही त्याही नेमाने. जीवाच्या कोण्यात कोण आहे जिवलग? म्हणजे पुस्तक बर का. सलोख्याच्या गोष्टी का? कसं होईन तर होईन माय. कसं होईल तर होईल. बरं ऑब्विसली जिवलग मैत्रीण कोण? परवीन का इल्याची आई? परवीन. तुम्ही लिहता ती पात्र
किती खरी? म्हणजे 50% का 100%? 100%. अरे वा. फक्त नाव बदलते. जसं नाव परवीनचं बदल. बदललंय. परवीन, तुला मी हा व्हिडिओ तुला पाठवणार आहे, बघ बघ तू किती पॉप्युलर झालीस आता. ते परवीनसाठी. हम्म. विनोदाचा वापर, आता पुढचा प्रश्न आहे, विनोदाचा वापर हसवण्यासाठी करता का आरसा दाखवण्यासाठी? दोन्हीसाठी. दोन्ही. आरसा दाखवण्यासाठी जास्त. त्यांनी स्वतः या. सांगितलं त्यांचं लेखन शुगर कोटेड असतं, थोडं सँडविच हा. टाईप. म्हणजे पण हवी ती चटका बरोबर. चटणी मध्ये टाकलेली असते, पण खालून वरतून मक्खन असतंच त्याच्यामध्ये. अमृता हाय कशी? धीट कणखर का परखड स्पष्ट वक्ती? परखड आहे, फार परखड आहे. धीट आणि कणखर कमी आहे, परखड जास्त आहे. बरं, बाईनी कसं असायला पाहिजे? आत्मकेंद्रीय का समाजाभिमुख? समाजाभिमुख असलं पाहिजे. अच्छा. बरं, तुम्हाला खरी प्रेरणा कुठून भेटते? स्तुतीतून का टीकेतून? स्तुती टीका कशाचाच विचार नाही करत मी. भोवतीच्या ज्या बायका आहेत त्यांच्या सुखादुःखातून प्रेरणा मिळते. वा वा. अमृता, तुमचं स्वभाव वर्णन करणारी 2 गाणी तुम्हीच सांगा. अरे अरे बापरे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. वा वा. एक झालं. दुसरं, दुसरं, अरे बापरे. मैं अरे जिंदगी का साथ मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. तसं. अगदी अगदी हे बघा, तुम्हीच सांगितलं. तसंच. ते मला आणखी आता आठवलं. मला आवारा हू आवडते मला. या गर्दिश आवारा में हू आसमान का तारा, ते आवडते. आसमान का तारा हो. वा. नाही, खूप छान. तुम्ही आहे तारा म्हणूनच या साहित्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करत आहात. आणि मला वाटतं आता भैरवीजी तुमच्याकडे आभार उत्तरार्ध. प्रदर्शनासाठी आपण आता म्हणजे आमंत्रित एक करूया. आता हा. त्यांनी मला विचारलं की बायकांनी समाजाभिमुख व्हायचंय की आत्मकेंद्री. हम्म. तर तुम्ही शिक्षणाची मशाल घेतली ना हातात आता, तर ती फक्त फॅशनेबल कपडे घालण्यासाठी, मेकअप करण्यासाठी, काहीतरी शारीरिक सौंदर्य खुलवण्यासाठी नाहीये ती. ज्याच्यासाठी शेणाचे गोळे खाल्ले म्हणताय ना सावित्रीबाई फुलेंनी, तर त्यांच्या साडीचा रंग बघायचा आपण एकदा आणि म्हणायचं की गळ्याचे ब्लाऊजचे गळे मोठे करण्यासाठी शिक्षण नाही घेतलेलं, समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि माझ्या घरातली मुलं एक चांगला नागरिक तयार करण्यासाठी बायकांनी जगलं पाहिजे आणि तो प्रयत्न केला पाहिजे. तर ती बायकांना मी सांगेन की तुमचा ब्लाऊजचा गळा ते नाही काउंट करत आहे. तुमचा मुलगा, त्याला कुठे शी करायची कुठे शू करायची हे समजलं पाहिजे घराच्या बाहेर पडल्यावर. एक चांगला सुसंस्कृत नागरिक तयार असला पाहिजे, झाला पाहिजे, तो मुलगा असो की मुलगी असो. हे केलं पाहिजे बायकांनी. खूपच छान. श्रेयाजी. छान झाली एकंदरीतच मुलाखत. आणि रॅपिड फायर राऊंड मीनाजींनी तर खूपच छान प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं पण इतकी बढिया आली. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले की अमृतातही पैजा जिंके. मला असं वाटतंय तिथे आता अमृता जिंकलेली आहे असं घोषित करत बरोबर. की त्या. आणि मला असं वाटतं ना की मुलाखत असो, लेखन असो, याच्यामधून ना ते व्यक्तीचं व्यक्तिमत्व प्रकट होत असतं. तर तुमच्यामध्ये, तुमच्या लेखनामध्ये असणारा जो चुरचुरीतपणा आहे, क्रिस्पीनेस आहे, एक खमंगपणा आहे, त्याला एक फोडणी असते. तर ही त्या सगळ्या याच्या सगट ही तुम्ही तुमच्या लेखनातून त्या ठिकाणी मांडत असता आणि ती अगदी सहजपणे हृदयाला जाऊन भिडते. जसं आता भैरवीजींनी वाचलं, मला पण ही जी पात्र आहेत तुमची आणि वारंवार वाचनात येतात की इल्याची आई असेल किंवा परवीन असेल, अजूनही बाकीचे आहेत, की जेव्हा जेव्हा या पात्रांना कुठेतरी तुमच्या माध्यमातून भेटल्यासारखं वाटतं, तर असे वाटते की हे कुठेतरी आपल्या आसपासच आहेत. म्हणजे असे अनेक कॅरेक्टर्स आपल्याला या समाजामध्ये भेटतील, पण त्यांचं इतकं उत्तम प्रकारे रेखाटन करणारा लेखक आसपास असणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. भाग्याचं लक्षण आहे. आणि जनमंगलचा हा मार्च महिना महिला दिन विशेष मुलाखतींचा चालू आहे. यापूर्वी बोरगावकर मॅडम यांनी पण अशा सुंदर कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आणि आज भैरवीजी आणि डॉक्टर मीना सोसे त्या दोघींनी पण खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तर अमृताजी यांचं विशेष अभिनंदन आणि त्यांचे आभार मानू इच्छिते. आभार मानण्यापेक्षा ऋणात राहू इच्छिते की तुम्ही वारंवार इथे या. आणि तो पेटारा आहे. खूप तुम्ही ऐकण्यासारखं. उल्लेख केला तर महाभारतामधली रचना कशी असते,
एखादी गोष्ट सुरू झाल्यानंतर तिथे ती संपत नाही, ती पेटिकावत असते. संस्कृतमध्ये त्याला पेटिकावत रचना म्हणतात. पेटीत पेटी पेटीत पेटी. तसं तुमचं एकंदरीत मुलाखतीचं आहे की एक विषय सुरू झाल्यानंतर तो कुठे संपवावा हे कळत नाही, कारण की त्याचे अनेक आयाम असतात आणि ते एका मुलाखतीमध्ये सगळे त्याला हात घालणं किंवा स्पर्श करणं शक्य नाहीये. तर तुमचं जे महिला विशेष जे लेखन आहे आणि या मार्च महिन्यामध्ये ही मुलाखत आहे, म्हणजे ही एक विशेष मुलाखत आहे. मला एक वाक्य आठवतं वाचल्यासारखं की बाई ही मांजरासारखी असते. बाई ही मांजरासारखी असते, तिला कसंही फेका कुठेही टाका ती बरोबर 2 पायांवर उभी राहते. तर या ज्या तुमच्या आजूबाजूला असलेल्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या तुम्ही लेखनातून मांडल्या आहेत, त्या इतक्या ताकदीने तिथे उभ्या राहतात. त्या आहेत, कधी कधी त्या असहाय्य वाटतात. म्हणूनच मी म्हणते तुम्हाला की धग मधल्या कौतिकची मला आठवण झाली. पण तरी सुद्धा या लेखनातून जे वाचक आहेत त्या वाचकांना प्रेरणा मिळेल की आपल्या घरातल्या स्त्रियांना आपण आदर कसं द्यायचा. ती एक सगळ्यात मोठी एक प्रकारची सगळ्यात मोठा संदेश या लेखनातून जातोय असं मला वाटतं. नंतर मराठी भाषेचं जे आपण म्हणजे मला असं वाटतं की कौतुक करण्या एवढं मोठं कोणीच नाहीये आपण मराठी भाषेचं. मुळातच मराठी भाषा एवढी समृद्ध आहे. तुम्ही आता शब्द वापरला कवडी, ते बोली भाषेत तुम्ही जे आता कविता म्हणून दाखवली तर कवडी शब्द वापरला. एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात. परवाच मी एक कवडी शब्द या अर्थाने वाचला की तिने दह्याच्या कवड्या मुलाच्या हातावर घातल्या. निघाला होता किंवा काय ते युद्धाला निघाला होता, ते संदर्भ आठवत नाही. तर दह्याची कवडी म्हणजे दह्याचा घट्ट गोळा. पण तो कवडी शब्द तो कधी दमडी असतो, कधी आर्थिक दृष्टीने येतो आणि अशा सुद्धा अर्थाने येतो. तर मराठी भाषा समृद्ध आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोली भाषेवरती काम करताय, तर हे खूप मोठं काम आहे. या तुमच्या कामासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा जनमंगलच्या वतीने. तुम्ही चौफेर व्यक्तिमत्वाच्या धनी आहात. तुम्हाला सामाजिक जाणीव फार मोठी आहे आणि शुगर कोटेड अशा प्रकारचं एकंदरीत सगळं अमृताजींचं लिखाण असतं. आणि भाषेचा प्रवाह हा सतत निरंतर वाहता ठेवण्यामध्ये जे काही प्रयत्न समाज धुरीण्यांकडे चालू आहे, मी तुम्हाला फक्त लेखिका म्हणू इच्छित नाही, कारण की त्याला खूप मर्यादा येतात. त्याला आपण एक समाज धुरीणच हा शब्द वापरूया. त्या या सगळ्या एक प्रकारच्या प्रयत्नामध्ये तुमचा स्वतःचा जो हातभार आहे हा फार मोठा आहे आणि तुमचं दिसून पडणारं आणि न दिसून पडणारं जे काम आहे ते पण फार मोठं आहे. तर मला असं वाटतं की अशा अनेक मुलाखती झाल्या पाहिजे, अनेक लेखिकांच्या पण मुलाखती झाल्या पाहिजे. यासाठी मी जनमंगल टीमचे भैरवीजींचे, डॉक्टर मीना सोसे यांचे विशेष अभिनंदन करते. त्यानंतर अशा अनेक कार्यक्रम सतत घेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देणारे, मार्गदर्शन करणारे आणि त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची संधी देण्यामध्ये तत्पर डॉक्टर शिरीष कुलकर्णी सर आणि ऍडव्होकेट वर्षा माडगुळकर मॅडम यांचे मी आभार मानण्यापेक्षा ऋणातच राहू इच्छिते की पडद्याआड असतात ते, परंतु ज्या पद्धतीने जनमंगलचं काम चालू राहते एक सेवा स्वरूपाचं, मग ते इंग्रजी असो, हिंदी असो, संस्कृत असो, मराठी असो, विविध माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे विशेषांक असो, वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळी अंक असो, कलाकार, लेखक, पत्रकार यांच्या मुलाखती असो, तर या सगळ्या प्रवाहामध्ये अनेक लेखकांनी, वाचकांनी, प्रेक्षकांनी, रसिकांनी आपला स्वतःचा सुद्धा एक आपले स्वतःचे योगदान द्यावं, अधिकाधिक संख्येने किंवा चांगल्या काही हेतूने या सगळ्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सामील व्हावं असं मला वाटतं. तुम्ही जर सुकून हा शब्द आता वापरला तर एक साहिर लुधियानवी यांचं एक शेर मला इथे आठवतंय. तेरी तड़प से न तड़पा था मेरा दिल, तेरी तड़प से न तड़पा था मेरा दिल, तेरे सुकून से बेचैन हो गया हूं मैं. तर सुकून आहे तर तो खरं तर एका मुलाखतीमध्ये न मिळणार आहे. म्हणजे एक गोडी अपूर्णतेची लावेल वेळ जीवा, तशा हा प्रकार आहे की ही मुलाखत किती वेळ चालू राहू द्यावी असं वाटत असलं तरी आपल्याला मर्यादा आहे. त्यामुळे हा सुकून जर मिळवायचा असेल तर अमृताजी किंवा अमृताजींसारखे लेखक इथे वारंवार यायला हवे, संवाद साधायला हवा. त्याचप्रमाणे सगळ्या जनमंगलच्या परिवाराला धुळवडीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आजचा कार्यक्रम संपला. तुम्हाला काही बोलायचंय अमृताजी? नाही, तुम्ही खूप छान बोलताय. मी तल्लीन होऊन ऐकत आहे. छान. मी जनमंगलची तुमच्या सगळ्या टीमची खूप आभारी आहे.
फार मला छान वाटलं. मला व्यक्त होण्याची संधी दिली. फेसबुकवर तर लिहित असते, पण प्रत्यक्ष सगळे मैत्र परिवाराशी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी जनमंगल टीमची आभारी आहे. चालेल, खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचे स्वागत. काही वेगळा विषय घेऊन एखाद्या वेळी पुन्हा बोलूया. तर हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. धन्यवाद. पुन्हा भेटूया.